मित्र हो, तुम्हाला मी आज अत्यंत असं अद्भुत आश्चर्यकारक असं अमेझिंग असं टॅलिस्मॅन कोच, ब्रिटिश लिजंड कोचेस आणि हे लंडन मिडलँड स्कॉटिशचं एक स्टीम इंजिन असं याचं वर्किंग दाखवणार आहे. आता हे टर्निंग टेबल जे असायचं पूर्वी स्टीम इंजिनचं तोंड कसं वळवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही गाडी सिंगल लाईन वर्किंग जिथे होतं, समजा पुणे मिरज, तर आता पुण्याहून मिरजेला गाडी चालली आणि मिरजहून पुण्याला हे तोंड वळवून कशी यायची हे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. अतिशय सुंदर स्टॉप मुवमेंट आपण बघणार आहोत. हे टॅलिस्मॅन कोच जॅकोबाईट रेल्वेला फोर्ट विल्यम टू मॅलेक असं ही गाडी पळायची आणि आता इंजिन इथे डिकपल होईल. आता ही गाडी डिकपल झालेली आहे आणि आता हे इंजिन टर्न टेबलवर जाऊन उभं राहणार आहे. आणि आता टर्न टेबल फिरताना आपण बघणार आहोत. आता हे टर्निंग टेबल कसं मिरजहून पुण्याच्या दिशेने आता तोंड वळवत आहे. हे पूर्वी लोड बेरिंग म्हणजे असं फ्री बेरिंग स्ट्रक्चर असायचं. एक माणूस लाकडी घाणा असायचा तसं ते स्ट्रक्चर होतं. एका लिव्हरवर ते अख्खं इंजिन तो एकटा माणूस फिरवायचा भारतामध्ये. हे फक्त मोटराईज टर्न टेबल आहे मॉडेलमध्ये. आता हे कसं इंजिन तोंड बदलून येईल हे आपण आता बघणार आहोत. आता हे इंजिन आता हे तोंड बदलून आता परत मेन लाईनवर येणार आहे. आता हे इंजिन मेन लाईनवर येईल. टर्न टेबलवर आता तोंड वळवून आलेलं आहे. हे आता सांधा बदलून मेन लाईनवर जाईल. लंडन मिडलँड स्कॉटिश यात ड्रायव्हर फायरमन दोघंही बसलेले आहेत आणि आता हा सांधा बदलला गेलेला आहे आणि हे इंजिन रिव्हर्स घेऊन त्या मिरजेहून पुण्याला गाडी ओढायला जाणार आहे. आता ही मिरजेहून पुण्याला गाडी क्लॉकवाईज येत आहे. मगाशी अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन होती कारण रिव्हर्समध्ये स्टीम इंजिनच्या ड्रायव्हरला मागे व्हिजिबिलिटी नसायची, त्यामुळे हे तोंड वळवणं आवश्यक असायचं. असं हे ट्रेनचं आपण मुवमेंट पाहिलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.